नमस्कार. देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा सभागृहातील कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे त्यांना निरोप देण्याचा समारंभ विधिमंडळात पार पडला. अर्थात आमदारकीची त्यांची मुदत अद्याप संपली नाही, परंतु पुढच्या अधिवेशनापूर्वी ती संपलेली असेल, त्यामुळे हे अधिवेशन त्यांचे या कार्यकाळातील शेवटचे अधिवेशन होते. त्यांना सभागृहातून निरोप देताना मुख्यमंत्र्यांसह सगळ्याच वक्त्यांनी त्यांच्या धडाडीचे, आक्रमकतेचे कौतुक केले. त्यांनी सभागृहात परत यावे अशा शुभेच्छाही सगळ्यांनी दिल्या, परंतु त्यांचे परतणे सहज शक्य दिसत नाही. संभाजीनगर, जालना स्थानिक स्वराज्य संस्थांमधून ते मागच्या वेळी निवडून आले होते. याच मतदारसंघातून पुन्हा निवडून यायचे असल्यास त्यांना या दोन्ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडेपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. शिवाय यानंतरचे संख्याबळ कसे असेल हा देखील मोठा प्रश्न आहेच. विधानसभेतून त्यांना विधान परिषदेवर निवडून आणण्या इतपत संख्याबळ त्यांच्या पक्षाकडे म्हणजे उद्धव ठाकरे गटाकडे नाही. ही सगळी वस्तुस्थिती माहीत असूनही अंबादास दानवे मी पुन्हा परतणार असे म्हणत असतील तर कदाचित त्यांनीही काही गणिते मांडली असावी. त्यातच मुख्यमंत्री फडणवीसांनी दानवेंना पुन्हा सभागृहात आल्यावर विरोधी पक्षनेतेपद भूषवावे असे काही नाही, वेगळेही काही मिळू शकते असे पिल्लू सोडून दिले. विरोधी पक्षनेते पदापेक्षा अधिक चांगले म्हणजे फक्त मंत्रीपदच असू शकते. कदाचित त्यामुळे उद्धव ठाकरेंनी तुम्ही परत या आणि तुमच्याच पक्षातून परत या अशा शुभेच्छा दानवेंना दिल्या असाव्यात. अर्थात अंबादास दानवेंसारखा लढवय्या अभ्यासू नेता सभागृहात असायलाच हवा आणि ते सभागृहात परत येतीलही. फक्त कुणाच्या दरवाजातून आणि कोणत्या दिशेने येतात याचीच काय ती उत्सुकता आहे आणि अर्थातच कोणत्या बाजूला ते विराजमान होतील ही देखील. अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये. बघत रहा देशोन्नती. नमस्कार.